नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या घरातील स्वयंपाकघर म्हणजे केवळ जेवण बनवण्याची जागा नाही, तर ते अन्नपूर्णा मातेचे स्थान मानले जाते. आपल्या घरात अन्नाची कमतरता भासू नये, घरात सुख, समृद्धी आणि बरकत टिकून राहावी यासाठी आपल्या पूर्वजांनी काही सुंदर परंपरा सांगितल्या आहेत. आज आपण अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे रामायणातील एक पवित्र चौपाई स्वयंपाकघरात लिहिण्याची परंपरा सांगितली जाते. श्रद्धेने ही चौपाई लिहिल्याने घरातील अन्नधान्यात वाढ होते. आपल्या स्वयंपाकघरात डाळ, तांदूळ, गहू, पीठ किंवा इतर धान्य संपण्याआधीच त्याची व्यवस्था करून ठेवावी. म्हणजे वस्तू पूर्णपणे संपल्यानंतर खरेदी करण्यापेक्षा ती कमी होण्यापूर्वीच घरात आणावी. यामुळे घरात अन्नधान्याची व्यवस्था कायम राहते आणि स्वयंपाकघर रिकामी दिसत नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील एखादी मुलगी सासरी गेल्यानंतर किंवा सून माहेरी गेल्यानंतर लगेच झाडू मारू नये. त्याचप्रमाणे घरात एखादी वडीलधारी व्यक्ती, साधू संत किंवा पाहुणे आले असतील आणि ते निघून गेल्यानंतर ताबडतोब झाडू मारणे टाळावे. यामागील भाव असा की पाहुणे आपल्या घरात शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वाद घेऊन येतात. त्यामुळे त्यांच्या जाण्यानंतर लगेच झाडू मारून त्या सकारात्मक भावनेला दूर करू नये. स्वयंपाकघराच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष द्या. चकला, बेलन, परात किंवा पीठ वापरल्यानंतर तसेच ठेवू नये. पिठाचे कण शिल्लक राहिल्यास त्यामध्ये छोटे जीवजंतू निर्माण होऊ शकतात. त्यामुळे स्वयंपाकघर रोज स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. गॅसच्या शेगडीखाली किंवा आसपास कचरा, पीठ अथवा अन्नाचे कण साचू देऊ नका. आपल्या हातून कोणत्याही जीवाची अनावश्यक हिंसा होऊ नये, हा यामागील सुंदर संदेश आहे. म्हणूनच आपले स्वयंपाकघर मंदिरासारखे स्वच्छ आणि पवित्र ठेवा, कारण याच स्वयंपाकघरातून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे पोट भरते आणि देवाला नैवेद्यही अर्पण केला जातो. आता येते ती विशेष चोपाई. विश्वभरण पोषण कर जोई, ताकर नाम भरत असं होई. या चोपाईचा भावार्थ असा की जो संपूर्ण विश्वाचे भरण पोषण करतो त्याचे नाव भरत असे आहे. म्हणूनच श्रीरामांचे बंधू भरतजींचे नाव अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्ण मानले जाते. भरतजी म्हणजे भक्ती, त्याग, प्रेम आणि श्रीरामाप्रती निस्सीम समर्पणाचे प्रतीक. म्हणूनच काही भक्त श्रद्धेने ही चोपाई आपल्या स्वयंपाकघरात लिहून ठेवतात, कारण जिथे अन्नाचा आदर केला जातो, स्वयंपाकघर स्वच्छ ठेवले जाते आणि घरातील प्रत्येक व्यक्ती प्रेमाने अन्न वाटून खाते, तिथे खऱ्या अर्थाने सुख, समृद्धी नांदते. म्हणून आजपासून आपल्या स्वयंपाकघराकडे फक्त स्वयंपाकघर म्हणून पाहू नका, तर ते अन्नपूर्णा मातेचे स्थान आहे.